देव काय कुठल्या जगात हरवलात? ताई मी ना जरा कन्फ्युज्ड आहे. नेहमीच. बर ताई मला ना कळत नाहीये, म्हणजे आजींना एवढं बरं नसताना आपण एजेंटचा बर्थडे सेलिब्रेट करणं बरोबर आहे का? म्हणजे बघा घरातलं वातावरण ऑलरेडी असं आहे, त्याच्यात आपण दोघे काहीतरी चांगलं करायला जायचो आणि ते सगळं आपल्याच अंगाशी येईल. हो 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 नाही बरोबर आहे तुला वाटतंय ते, पण मला सांग, आपण जर एजेंटचा बर्थडे सेलिब्रेटच केला नाही तर आजींना किती वाईट वाटेल. मग त्याचं काय करायचं आपण? आणि कसं आहे ना, घरात अशी छोटीशी पार्टी केली ना तर सगळे सहभाग घेतील, सगळ्यांचा मूड बदलेल आणि मेन म्हणजे आजींना खूप बरं वाटेल, हो की नाही? अगं आणि आपण असं काही मोठं करणार नाही आहोत, घरच्या घरी छोटंसं सेलिब्रेशन. झालं तुमचं कन्फ्युजन क्लिअर? बर, केक रेडी आहे, आयसिंग वगैरे सगळं करून डन आहे. आता फक्त नाव लिहायचं राहिलंय. तुझ्या काही डोक्यात आहे कसं लिहायचं? हो म्हणजे काय, मी लिहिते. राईट आहे. शेफ मी आहे. वहिनी आत्ता सरू असते ना तर आम्ही दोघींनी मिळून सगळी नीट माहिती काढली असती. काही गरज नाही कुठली माहिती काढायची. हे बघा, तुम्ही दोघी एजंटच्या रूम बाहेर उभे राहून असं चोरून ऐकत वगैरे नका जाऊ आता. हे बघ लक्ष्मी, मला आता या गॉसिप मध्ये वगैरे पडायचं नाहीये. मला माझ्या बाळावर फोकस करायचंय आणि तुम्ही सुद्धा हे या सगळ्यात पडू नका. मर्यादा पाळूयात. वहिनी पण ती ही कोण असेल? सॉरी. काय झालंय दुर्गा वहिनींना? नेहमी वेगळं वागतात. एकदा म्हणतात लक्ष ठेवा, एकदा म्हणतात लक्ष नका ठेवू. नुसते मूड स्विंग्स. मला कळतच नाही. मला पक्का डाऊट आहे की दुर्गा वहिनींना ती कोण आहे हे नक्की माहित असणार आहे, पण त्यांना फक्त आम्हाला सांगायचं नाहीये. हे सुरू पण ना. काय झालं असेल नक्की? आजींना अशी अचानक चक्कर का आली? आणि आता हे तीच काय प्रकरण आहे? काही गडबड तर होणार नाही ना? सकाळपासून नुसतं अस्वस्थ वाटतंय, काही कळत नाहीये. अंतरा, तू खरंच ती नव्हतीस ना ग? देवा, मला भास झाला असेल ना हा? मला आत्ताच असा भास कसा झाला? आजच का झालं? इतक्या वर्षात कधी नाही झाला तो. अभिराम आणि लीलाचा संसार आत्ता कुठे मार्गी लागलाय. ती दोघंही आपल्या भविष्याबद्दल विचारही करताय. अचानक मला अंतरा का दिसली? का दिसली अंतरा? देवा, का दिसली अंतरा? मला का असा भास झाला? असा भास मला आजच का झाला? का मला माझ्या विचारात मी अंतरा, तू इथे आलीस? अंतरा खरंच आली असेल? देवा, अंतरा कोण असेल?
आई आजी अहो डिलिव्हरी बॉय मॅम प्लीज फीडबॅक द्या. हो देते देते. थँक्यू मॅम. आणि आजी एका तुम्ही कधी उठलात आणि खोली बाहेर का आलात लगेच? आजी काय झालं? दार वाजलं ना तर कोण आले? आजी अहो बेल वाजली तर तुम्ही बाहेर यायची काय गरज आहे? मी आणि रेव होतो ना, आम्ही उघडलंच असतं दार. हा उगा झोपमोड झाली का? बरं जाऊ देत. आता बरं वाटतंय का तुम्हाला? आणि तुम्ही काहीच खाल्लं नाही सकाळपासून, काहीतरी खाऊया. नाही चला. नको खरंच भूक भूक नाहीये. असं म्हणून कसं चालेल? खाल्लं नाहीत ना तर बरं नाही वाटणार तुम्हाला. चला चला. अगं इच्छा नाहीये बाळा खरंच. बरं बरं मग ज्यूस ज्यूस प्यावाच लागेल आजी. रेव ज्यूस आण आजींसाठी. तू ऐकणार नाहीस ना. बरं मी आत जाते तू घेऊन ये आतमध्ये. बरं मी देऊन येते. हे घे सगळं सामान आलंय. आयसिंगचं बघशील ना मी आजीन. हो मी केक आयसिंग करून फ्रीज मध्ये ठेवते, तू बस आजींचा.